नमस्कार. शंखनाद न्यूज चॅनलवरच्या खास मुलाखत या कार्यक्रमात मी सुनील कुहीकर आपलं स्वागत करतो. आज आपल्यासोबत माननीय श्री सुधीर मुनगंटीवार या कार्यक्रमात अतिथी म्हणून उपस्थित आहेत. सुधीर भाऊ, आपलं या कार्यक्रमात खूप नमस्कार. सुधीर भाऊ एक अभ्यासू आमदार, संसदपटू, उत्कृष्ट संसदपटू, भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष, राज्याचे माजी वित्त आणि वनमंत्री असा प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेलं महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व. सुधीर भाऊ, आपण आताही विधानसभेमध्ये आहात. महाराष्ट्रातलं सध्याचं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातलं सरकार, 3 पक्षांनी मिळून तयार केलेलं सरकार, मुख्यमंत्र्यांची आणि एकूण या सरकारची कार्यपद्धती, कार्यशैली याच्याबाबत तुमचं काय मत आहे? हे सरकार कोमात आहे. हे सरकार चालत नाही, बोलत नाही. आज लोकशाहीमध्ये मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी सरकार चालवावं अशी अपेक्षा असते आणि म्हणूनच अनेक वर्षापूर्वी नरिमन पॉइंटवर असणाऱ्या सचिवालयाचं नाव आपण बदलवलं आणि मंत्रालय केलं. याचा अर्थ असा होता की सरकार मंत्र्यांनी चालवावं, मुख्यमंत्र्यांनी चालवावं. हा सरकार मंत्री किंवा मुख्यमंत्री चालवत नाही. हे सारं सरकार मंत्रालयात बसणारे सचिव चालवत आहे. आणि याच कारणाने जर तुम्ही 28 नोव्हेंबर 2019 मुख्यमंत्री म्हणून माननीय उद्धव ठाकरेजींनी शपथ घेतल्यानंतर मग मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. एकदा मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेले निर्णय याचा अभ्यास करा. तुमच्या लक्षात येईल की शेतकरी, कष्टकरी, कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये संकटात असणारी जनता, आर्थिक विवंचनेत असणारे छोटे व्यापारी, लघु उद्योजक, फेरीवाले, 12 बगुतेदार काय निर्णय केले? आम्ही एक निर्णय केला. दारू विकणाऱ्यांसाठी लायसन्स फी मध्ये 50% सूट दिली. पण जो गरीब आहे, झोपडीत राहतो, कष्ट करतो, परिश्रम करतो, अशा लोकांना 1 पैशाची सुद्धा विजेच्या दरात सूट दिली नाही. आणि दुर्दैवाने जगामध्ये हे पहिलं सरकार आहे की 1 एप्रिल 2020 ला MERCच्या नावाने बोट मोडत की हा MERCचा आदेश आहे, विजेच्या दर युनिट मागे पैसे वाढवले. बरं, हे फक्त श्रीमंतासाठी वाढवले असं नाही आहे. हे दर युनिटच्या मागे जे पैसे वाढवले हे गरिबांसाठी वाढवले. आणि म्हणून तुम्ही प्रश्न केला की सरकार कसं आहे, तर बैमानीच्या आधारावर सरकार आलं आणि हे सरकार पूर्णपणे आज कोमात आहे. पण इतकं जर नाकर्तेपणा सरकारचा आहे तर भाजपाने तरी कुठे दिला? भारतीय जनता पार्टीने पर्याय देण्याची आवश्यकताच नव्हती. जनतेनेच पर्याय दिला होता. जर तुम्ही 24 ऑक्टोबर 2019च्या निवडणुकीचे निकाल आठवा, त्या अगोदर शिवसेना, भारतीय जनता पार्टीने युती केली. काँग्रेस, राष्ट्रवादीला जनतेने फटकारलं, छिडकारलं की हे नाकर्ते लोक ज्यांनी 15 वर्ष या महाराष्ट्राचं नुकसान केलं त्यांना 54 राष्ट्रवादीला आणि अखिल भारतीय राष्ट्रीय पक्ष ज्यांचं एक छत्र राज्य होतं अशा पक्षाला 44 जागा दिल्या. 288 पैकी 44 जागा, 54 जागा राष्ट्रवादीला आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला 161 जागा, 2,30,58,525 मतं दिली. तर याचा अर्थ पर्याय दिला ही बेईमानी झाली. म्हणजे आम्ही मेहनतीने उत्तरपत्रिका लिहिली, आमचा रोल नंबर काढून त्याच्यावर स्वतःचा रोल नंबर टाकला आणि हे टेम्पररी मार्कशीट आहे. हे डेप्युटेशन मध्ये असणारं सरकार आहे. हे डेप्युटेशन मध्ये आहे. हे स्थायी सरकार असूच शकत नाही. भारतीय जनता पार्टीने पर्याय द्यायची आवश्यकताच नाही. जनतेने पर्याय दिला होता. या राज्याच्या विकासाला, उन्नतीला, प्रगतीला कोण साजेसं काम करू शकतं, कोणाचं काम उत्तम आहे, या महाराष्ट्राला देशात नव्हे जगात पुढे नेण्याची क्षमता कोणत्या सरकारमध्ये आहे, तर ती भारतीय जनता पार्टी आणि हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत. आज शिवसेनेच्या विचाराचा अपहरण झाला. देव देश आणि धर्मासाठी असा विचार मांडणारी शिवसेना
देव न मानणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यांच्या विचाराचं अपहरण केलं आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जे काँग्रेसच्या संदर्भामध्ये भाष्य करायचे, ज्या संदर्भात काँग्रेसबद्दलचं मत जर तुम्ही युट्यूब मध्ये जाऊन ऐकलं, जे शब्द मी वापरू शकत नाही, मला वाटतं की कोणताही सच्चा शिवसैनिक, कोणताही खरा शिवसैनिक ज्याच्या हृदयामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार असेल तो काँग्रेस सोबत जाऊच शकत नाही. यामध्ये तर अपहरण दिसत आहे. चकव्यानी यायचं आणि चकवून घेऊन जायचं अशी ही घटना आहे. किती दिवस चालेल हे किती दिवस चालेल मी काही भविष्य सांगत नाही, पण असे सरकार दीर्घकालीन चालत नाही. बेर म्हणजे साधी गोष्ट आहे, बीज बोगे बबूल के तो बेर कहां से आहे. मला असं वाटतं की बैमानीने तुम्ही सरकारमध्ये आलं, तुम्हालाही कोणीतरी बैमानी करून हे सरकार पुन्हा एकदा राज्यातून जाईल. डेप्युटेशनवर आहे, कधी चार्ज जाईल हे सांगता येत नाही. हे सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत भारतीय जनता पक्ष एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून जी जबाबदारी भाजपाने पार पाडायला पाहिजे, त्याच्याबाबत आपण समाधानी आहात? नाही, आम्ही समाधानी याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टी म्हणून जी भूमिका आम्ही मांडायला हवी ती पूर्ण शक्तीने मांडतो. अधिवेशन 2च दिवस असेल तरी सुद्धा जनतेच्या प्रश्नासाठी पूर्ण शक्तीने आम्ही मत मांडतो. तुम्ही जर आमची 2-2 दिवसाच्या अधिवेशनातली भाषणं बघा, मग मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा असेल, शेतकऱ्यांच्या बोनसचा मुद्दा असेल, उन्हाळी धानाच्या खरेदीचा मुद्दा असेल, आरोग्य सेवेचा मुद्दा असेल, गोरगरिबांच्या कल्याणाचा मुद्दा असेल, निराधार योजनेच्या अनुदानाचा मुद्दा असेल, साधूचं हत्येचा विषय असेल, या ठिकाणी सत्तेचा दुरुपयोग असेल, सत्तेची मस्ती येऊन सरकार चुकीचं वागत असेल, सचिन वाजेचं प्रकरण, हिरेंचा खून, सारे विषय आम्ही मांडलेत. तेव्हा विरोधी पक्ष म्हणून आम्ही मांडलेत. हा, कोरोनाच्या या वैश्विक महामारीमध्ये मोठी आंदोलनं, मोठ्या सभा, सरकार विरुद्ध तुमच्या नावाप्रमाणे शंखनाद, हे करताना मर्यादा होत्या. कारण या मर्यादेत उद्या जर 10,000 लोकांना आम्ही एकत्र करायला सुरुवात केली, हे तर शेवटी योग्य नाही. विरोध केला पाहिजे, पण विरोध करताना कोरोनाच्या संदर्भातले जे काही नीती नियम आहे, हे नीती नियम त्याचं पालन केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही काही मोठे आंदोलन केले नाही. पण विधानसभेचं अधिवेशन असेल किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून असेल, प्रेसच्या माध्यमातून असेल, आम्ही या सरकारने चांगलं काम करावं. शेवटी हे सरकार टिकावं असं सरकारला वाटतं. आम्ही सदिच्छा दिली, सरकार 100 नाही 500 वर्ष टिकू द्या, पण महाराष्ट्राच्या जनतेला टिकायचा पहिला अधिकार आहे. तुम्हाला सरकारला वाचवायचं आहे, वाचवा, पण पहिला जनतेला वाचवण्यासाठी सरकार म्हणून तुम्ही काम करा. ते जनतेला वाचवण्याचा प्रयत्न करत नसेल आणि फक्त सरकार वाचलं पाहिजे यासाठी सेटिंग फिटिंगचं राजकारण करत असेल, यासाठी षडयंत्र होत असेल, तर असं सरकार काय कामाचं. कोरोनाचं कारण सांगून समजा तेही त्याच्यातले काही पळवाटा काढत असतील तर ग्रेसचे मार्क देण्यासारखी तरी स्थिती आहे का? मला ते बघा, असं आहे की यांना 10 मार्काच्या पेपरमध्ये 0 आणि 1 मार्क जनतेने दिला. हे आरशाच्या समोर जातात, मार्कशीट दाखवतात, तर आरशासमोर ते 10 वाजतात. यांना असं वाटतं की आम्ही मेरिटचे नंबर 1 मुख्यमंत्री आहे. अरे कशात आहे नंबर 1 मुख्यमंत्री सांगितलं पाहिजे ना, आम्ही अभिनंदन करू. पण त्याचे निकष काय, ती संस्था काय, अगोदर नकली पीएचडी देणाऱ्या संस्था होत्या, तशा नकली पुरस्कार देणाऱ्या संस्था असतील तर त्याचं कसं कौतुक करता येईल. त्यासाठी सांगितलं पाहिजे की कोणत्या विषयावर माननीय मुख्यमंत्री नंबर 1 आहे. विषय सांगत नाही. म्हणजे कोरोनामध्ये सर्वात जास्त मृत्यू झाले त्याच्यात नंबर 1 आहे का? 4,21,000 मृत्यू देशात आहे, 1,37,000 मृत्यू आमच्या राज्यात आहे. लोकसंख्या किती? देशाची 138 कोटी, आमची 13 कोटी, 10% लोकसंख्या, आणि मृत्यू मात्र 32%. आणि तरी आम्ही हात दुखेपर्यंत, म्हणजे हाताला बोलता आलं तर तुम्ही थांबा थांबा, पाठीवर इतकी शाबासकी देण्याचं कारण काय? अर्थचक्र थांबलं, तुम्ही अर्थचक्र वेगाने फिरावं यासाठी कोणतं पॅकेज दिलं, कोणत्या योजना दिल्या? अरे छोट्या छोट्या राज्यांनी पॅकेज दिले. म्हणजे गुजरातनी पॅकेज दिलं तर मी समजू शकतो की गुजरात प्रगत राज्यांपैकी एक आहे. गरीबातल्या गरीब राज्यांनी पॅकेज दिलं, आमच्या राज्यामध्ये कोणतंच पॅकेज नाही. आमच्या राज्यामध्ये गरीब कष्टकरी करणाऱ्या लोकांना जेव्हा हा आघात झाला, या वैश्विक महामारीचा त्रास झाला, हे तर मौनम सर्वार्थ साधनम, मौन. असं वाटतं की यांच्या ओठाला फेविकॉल चिटकून आहे आणि तो निघतच नाही आहे. अरे निर्णय करा गरिबांचा.
जसं काही मंत्रालयातली तिजोरी म्हणजे ही यांच्या घरच्या पैशांनी भरले जाते का? यांच्या घरच्या काही सोनं चांदी विकून राज्याला मदत करायची नाही. आमचं राज्य, मी स्वतः अर्थमंत्री होतो, मला जाणीव आहे. आणि म्हणूनच तुम्ही सुद्धा 4,84,118 19 लक्ष रुपयाचा अर्थसंकल्प दिला ना. मग तुम्ही 4,84,118 कोटीचा अर्थसंकल्प म्हणत आहात, याचा अर्थ काय? म्हणजे राज्याकडे पैसे कमी नाही आहे, पण गोरगरिबांसाठी आमच्या तिजोरीत पैसे. बाकी मग ह्यांचं काम असेल, त्यांनाही दिले पाहिजे, मी असं म्हणणार नाही. कॉन्ट्रॅक्टर दिले पाहिजे, पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतात, राष्ट्राच्या प्रगतीसाठी, राष्ट्र निर्माणाच्या कामात तीही काम करतात. पण शेवटी शेतकऱ्यांना अगोदर पैसे द्यायचे, या ह्यांच्या ठेकेदाराला द्यायचे, याच्यामध्ये काही तारतम्य ठेवाल की नाही? याच्यामध्ये तुम्हाला कोणतं पहिले काम करावं हा निर्णय तुम्हाला घेता येत नाही. इतके निर्णय शून्य सरकार कसं असू शकतं? सुधीर भाऊ, आपण अर्थमंत्री पण राहिला आहात राज्याचे, आणि फार दिवस झाले नाही त्याला. एकूण राज्याची आर्थिक स्थिती, त्याची पण कल्पना आपल्याला आहे. तर या सरकारने तुमच्या दृष्टीने कोणती पावलं उचलायला पाहिजे होती, काय काय निर्णय घ्यायला पाहिजे होते? असं मला असं वाटतं की अर्थचक्र वेगाने फिरवण्याच्या दृष्टीने या सरकारने कोणतीही गंभीर पावलं उचलली नाही. मला आठवतं की मी अजूनही जेव्हा कोरोनाची नुकतीच सुरुवात झाली आणि आमच्या राज्यामध्ये PPE किट नव्हत्या, मास्क आमच्या राज्यामध्ये तयार होत नव्हते, अनेक औषधी आमच्या राज्यात तयार होत नव्हत्या, मी तेव्हा उद्योग सचिवांना विनंती केली की आता ही आपत्ती आहे का इष्टापत्ती का? तर आमच्याकडे यंत्रणा मोठी आहे, आमच्याकडे स्किल वर्कर आहे, आम्ही PPE किट बनवलं पाहिजे आणि जगाला दिलं पाहिजे. आम्ही N95 मास्क केलं पाहिजे, जगाला दिलं पाहिजे. तेवढं कल्पना चांगली आहे, केलं नाही. कारण मंत्रिमंडळामध्ये अशा विषयावर गंभीरतेने चर्चाच होत नाही. चर्चा कशाची? तर 20 रुपयाचा मास्क 200 रुपयाचा कसा घेता येईल? अरे तुम्ही मास्क तयार करून जगाला कसा विकताय, कसा मोठा विचार करा ना. महाराष्ट्राच्या परिश्रमी जनतेने या महाराष्ट्राला या देशामधल्या प्रगत राज्यामध्ये आपण म्हणतो की नंबर 1चं राज्य आहे. जगाच्या 193 देशामध्ये आमची इकॉनॉमी 36व्या क्रमांकात आहे. मी जेव्हा लोकसंख्येचा विचार करतो, जर देशाची कंपॅरिझन केली, चीन नंबर 1, भारत नंबर 2, 12 उत्तर प्रदेश, 13व्या नंबरवर आम्ही आहोत. म्हणजे महाराष्ट्राची लोकसंख्या आहे, महाराष्ट्रामध्ये मुंबई सारखं शहर आहे, पण काम न करणारे नेते आहे. राज्याच्या नद्यात पाणी आहे, पण नेत्यात पाणी नाही, आणि म्हणून मग महाराष्ट्र प्रगतीच्या मार्गावर पुढे जात नाही. दुर्दैव आहे. आणि अशा वेळी मला असं वाटतं की अर्थचक्र वेगाने फिरवण्यासाठी या आपत्तीला इष्टापत्तीमध्ये बदलवण्याच्या दृष्टीने आम्ही एखादं चांगलं पॅकेज दिलं असतं. माननीय मोदीजींनी आत्मनिर्भर भारत का सांगितलं? माननीय मोदीजींनी बघितलं की माझ्या देशामध्ये मी मास्क तयार करत नाही, PPE किट तयार होत नाही, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज जगामध्ये सर्वात जास्त PPE किट, मास्क बनवणाऱ्या देशामध्ये भारत आला. कारण माननीय मोदीजींनी या आपत्तीला इष्टापत्तीत कसं बदलता येईल, 130 देशाला आपण औषधी पाठवली, आणि आम्ही काय केलं? आलं अंगावर की ढकललं केंद्रावर. म्हणजे आर्यभट्टांनी शून्याचा शोध लावला, राज्याची जबाबदारी शून्य आहे असा शोध यांनी लावला. राज्याची काही जबाबदारी आहे की नाही? आरोग्य ही जबाबदारी राज्याची आहे. उद्योग जगतही मागच्या या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये खूप मागे गेलं. अनेक उद्योग बंद पडले, कामगार मोठ्या प्रमाणात बेरोजगार झाले. तुमच्या दृष्टीने या संदर्भात काय निर्णय घ्यायला पाहिजे? या संदर्भामध्ये खरं तर उद्योगपतींच्या बैठका, या संदर्भामध्ये डिस्ट्रिक्ट प्लेसवर असणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रायोरिटीमध्ये आरोग्याचा जसा विषय दिला तसा उद्योगाचा विषय द्यायला हवा होता. आम्हाला उद्योग वाढीसाठी काय करणं आवश्यक आहे? आज जगामध्ये या कोरोनाच्या संकटामध्ये अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्याची टंचाई आहे ती आम्ही आमच्या उद्योगाच्या माध्यमातून दूर करू शकतो? व्याजाच्या संदर्भामध्ये EMI भरताना त्यांना अडचणी येत होता. अशा प्रसंगात आम्ही काही व्याजामध्ये सूट देऊ शकतो का? गुजरातने दिली. गुजरातने उद्योगाला काही विजेच्या शुल्क सूट दिली, विजेच्या दरात सूट दिली, भाड्यास सूट दिली, एक मोठं पॅकेज दिलं गुजरातने. आमच्या राज्यामध्ये पॅकेज तर दिलंच नाही, पण एखाद्या उद्योगपतीने, एखाद्या लघु उद्योजकाने, एखाद्या सूक्ष्म उद्योजकाने, कुटीर उद्योजकाने जर त्याचे 10 पैसे सरकारला देई असेल तर हे तर छडी घेऊन त्याच्या मागे दे,
असं सरकार असू शकतं का? म्हणजे असं असं वाटतं की सावत्र आई मुगाचा सूड घेते, तसं हे सावत्र सरकार आहे की जे सावत्र सरकार जनतेने निवडूनच दिलं नाही, पण जनतेने आम्हाला मतं दिली नाही म्हणून हे सूड घेण्याचा एक सूडचक्र सुरू आहे असं वाटावं अशी यांची कृती आहे. अधिवेशन घेत नाही, अधिवेशन घेतलं तर याला वाचा फोडता येतं, अधिवेशनामध्ये चर्चा करता येते, अधिवेशन होत नाही. आणि म्हणून आज जनता त्राही त्राही झाली आहे. अंधेर नगरी चौपट राजा, टकासेर भाजी टकासेर खाजा, अजब सरकार की गजब कहाणी, असे सारे प्रसंग जनता पाहत आहे. सुधीर भाऊ, तुमच्याच बोलण्यात आलेला एक मुद्दा, त्याच्यावर थोडस विस्ताराने तुमचं मत पाहिजे आहे. ओबीसी आरक्षणाचा विषय आहे. तर एकूण आता ज्या पद्धतीने हा विषय सरकार हाताळत आहे किंवा एकूणच सगळे राजकीय पक्ष हा विषय हाताळत आहे, तुमचं स्वतंत्रपणे त्याच्याबद्दल काय? असं आहे की ओबीसी बांधवांना राजकीय आरक्षण दिलंच पाहिजे. सरकारच्या चुकीने हे आम्ही गमावलं. देशात कोणत्याही राज्यात गमावलं नाही, हे फक्त महाराष्ट्रात गमावले. अधिकारी ज्यांना आपण 7 पे कमिशन देतो, महाराष्ट्राचा 1,44,000 कोटीचा पगार देतो, रोज 400 कोटी खर्च करतो, अपेक्षा ही आहे की अशा प्रसंगामध्ये आपण कोर्टामध्ये योग्य बाजू मांडली पाहिजे, योग्य तथ्याच्या आधारावर त्याचं विश्लेषण केलं पाहिजे. काही कोणाला घेणं देणंच नाही आहे, बाजू मांडली नाही. सुप्रीम कोर्टाने विचारलं की या जिल्ह्यामध्ये 50% जास्त आरक्षण कोणत्या आधारावर दिलं, उत्तर देता आलं नाही. आणि मग सुप्रीम कोर्टाने सांगितलं की इम्पेरिकल डाटा, तुम्ही डाटा तयार करा, सांख्यिकीय त्याचं विश्लेषण करा, रिसर्च करा आणि आम्हाला सांगा की या आधारावर दिलं. तर पहिले काही महिने राजकारणात घालवलं, म्हणजे केंद्र सरकारकडून आम्हाला डेटा हवा आहे. अरे तुम्हाला एवढं समजत नाही का की देवेंद्रजी माननीय मोदीजींच्या अतिशय आवडत्या कार्यकर्त्यांपैकी एक आहे. 1.5 वर्ष त्यांनी पत्रव्यवहार केल्यावर त्यांना डेटा नाही दिला. काहीतरी तांत्रिक घटनात्मक कारण असेल, त्याच्यामध्ये चुका होत्या, दोष होते, लाखोच्या संख्येने दोष होते. आणि अशी दोषपूर्ण सांख्यिकीय माहिती देण्यासाठी केंद्र सरकार तयार नव्हतं, म्हणून देवेंद्रजीला 1.5 वर्ष दिलं नव्हतं, एवढं तर समजायला पाहिजे. पण तुम्ही काय केलं? आम्ही सांगत होतो अहो इम्पेरिकल डाटा जमा करा आणि राजकीय आरक्षण आपण ताबडतोब देऊ. 7-8 महिने कारण नसताना व्हायला, कारण नसताना केंद्राने डेटा दिला पाहिजे, विधानसभेत त्याचा ठराव, आणि आता परवा बैठक झाली आणि आता काय केलं त्यामुळे आता राज्य सरकार इम्पेरिकल डाटा जमा करेल. ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे, पण हा जो डोक्यातला अंधार आहे ना सरकारच्या, हा जनतेच्या जीवाशी त्रास देणार आहे. अरे तुम्हाला इम्पेरिकल डाटा 7 महिन्यापूर्वी जर तुम्ही काम सुरू केलं असतं, आतापर्यंत तयार झालं. अरे आतापर्यंत राजकीय आरक्षण आलं असतं, पुढच्या निवडणुका सहजपणे करता आल्या असत्या. यांचा कोणीही मंत्री उठला नाही केंद्राने दिला पाहिजे, मग केंद्राने दिला पाहिजे, तर मग आता तुम्ही कसं आणताय? तुम्हाला अधिकार आहे म्हणूनच तुम्ही इम्पेरिकल डाटा आता जमा करताय ना. हेच जर 7 महिन्यापूर्वी केलं असतं, केंद्रावर टीका करणे, केंद्राला दोष देणे, केंद्राला नाव मोठं ठेवणं, याच्यापेक्षा चांगलं केलं असतं. अरे जनतेचं चांगलं झालं असतं. पण तुमची ही जी वाईट सवय आहे ना, ही चांगली नाही आहे. जनतेवर सूड उगवण्याची ही जी काही तुमची सवय आहे सावत्र सरकारची, ही काही योग्य नाही. या सगळ्या मुद्द्यांवरून आता जनतेला पण सरकारवर विश्वास नाही राहिला, अशी स्थिती आहे असं वाटतं तुम्हाला? ते जनतेला सरकारवर विश्वास नाही हे भगवान विठ्ठलाच्या पंढरपूरच्या निवडणुकीतून लक्षात आलं ना. भगवान विठ्ठलाची ती जमीन, त्या इंच मातीचा कण आणि कण पवित्र आहे. त्या पवित्र हाताने या अपवित्र सरकारच्या विरुद्ध निवडणुकीमध्ये सांगितलं ना की तुम्ही नको आहे. भगवान विठ्ठलाचा आशीर्वाद तिथंच भारतीय जनता पार्टीला प्राप्त झाला आणि आमच्या उमेदवाराचं नाव समाधान होताडे आहे की भाजपला साथ द्या तर समाधान होईल. सुधीर भाऊ, आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पुढ्यात आहेत आणि भारतीय जनता पक्ष आता मनसेसोबत युती करणार अशी एक चर्चा आहे. तुमच्या काही प्राथमिक फेऱ्या देखील चर्चेच्या आटोपल्या आहेत अशी चर्चा आहे. ही चर्चा आहे, किती हे सत्य नाही. मनसेसोबत आमची युतीच्या संदर्भात कोणतीही बैठक झालेली नाही आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे की भारतीय जनता पार्टीच्या विचारावर विश्वास असेल तर युती होते. देशभक्ति से जो खून न खोगे खून नहीं वह पानी है, मातृभूमि के काम ना है वो बेकार जवानी है.
ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. प्रांतवाद हा या प्रांताचा, तो या प्रांताचा, हे भारतीय जनता पार्टीला मान्य नाही. आणि म्हणून काही ज्या भूमिका आहे त्या मनसेनी भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या अनुरूप आहेत असा जर कधी विषय आला तर कोर टीम मध्ये चर्चा होईल. आज ती काही चर्चाच नाहीये. अजून नाही झाली. नाही नाही, कुठेही चर्चा नाही. कुठेही अजून मनसेच्या युतीच्या संदर्भात कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही. त्यांच्याकडनं झाला आहे. त्यांच्याकडूनही नाही आणि आमच्याकडूनही नाही. हा, ही फक्त मला वाटतं की जेव्हा बातम्या नसतात तेव्हा टीव्ही चॅनलसाठी एक स्पेस देण्यासाठी भाजप मनसे कामी येतं. अजिबात शक्यता नाही. नाही, शक्यता तर उद्या काँग्रेसनी देशभक्तीची भावना घेतली आणि काँग्रेसचे नेते म्हणायला लागले की देश मेरा परिवार आहे, त्यांची भावना हमारा परिवार देश आहे. तर उद्या जर त्यांनी देशहितासाठी काँग्रेसनी भूमिका घेतली तर काँग्रेसची युती होऊ शकेल. काँग्रेसने सांगितलं की नाही राम मंदिर ही आस्था आहे, अस्मिता का प्रश्न आहे, तर हे होऊ शकते. पण तुष्टीकरण कराल, रांगून लांछन कराल तर हे तर मग भाजपला मान्य नाही. भाजपच्या दृष्टीने देश महत्वाचा, देशहित महत्वाचा आहे. या देशाची प्रगती, उन्नती, जगाचा कप्तान होण्याची क्षमता आमच्या देशात आहे. म्हणजे जर तुम्ही विचार केला तर 1750 इसवी सन मध्ये जगातल्या जीडीपी पैकी 24.25% हिस्सा आमचा होता. तो स्वातंत्र्य 4.2 आला, इंग्रज लुटून गेले. आजही या देशाचा खरा इतिहास जेव्हा भारतीय जनता पार्टी मांडण्याचा प्रयत्न करते तेव्हा मताच्या तुष्टीकरणासाठी खोटा इतिहास शिकवला जातो. हे भाजपला मान्य नाही. भारतीय जनता पार्टीचं लक्ष आहे, पथका अंतिम लक्ष नहीं है सिंहासन पर चढ़ते जाना, सब समाजों को साथ लिए हमको है आगे बढ़ना. या भावनेने जर उद्या काँग्रेसने तयारी केली. आज काँग्रेसमध्ये काय अध्यक्ष कोण काँग्रेसचा, एका कुटुंबाच्यानी जन्म घेतला, दुसरा कोणी अध्यक्षच होऊ शकत नाही. अशा पक्षाच्या सोबत कशी युती? आणि म्हणून पक्षाने भारतीय जनता पार्टीला साजेशी भूमिका घेतली तर युती कोणाशी येऊ शकेल? एक प्रश्न माजी वित्तमंत्री म्हणून जीएसटीच्या संदर्भातलं एक असं म्हटलं जातं की देशामध्ये मागच्या काही वर्षांमधलं जीएसटीचं जे कलेक्शन आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्याचा महाराष्ट्राच्या म्हणजे एक राज्य म्हणून महाराष्ट्राला त्याचा एक शेअर मिळतो. तर त्याचा विकासामध्ये त्याचं प्रतिबिंब कुठेतरी झालेलं दिसतंय का तुम्हाला? तुम्ही 5 वर्ष जर बघितलं असेल, मी अर्थमंत्री होतो स्वातंत्र्यानंतर आणि 1 मे 1960 महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर 11,974 कोटी आमचा रेव्हेन्यू सरप्लस हा पहिल्यांदा झाला. आणि याचं कारण महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात आम्ही उत्तम काम केलंच, पण यासोबत जीएसटी हे सुद्धा एक कारण आहे. जीएसटीच्या माध्यमातून माननीय मोदीजी स्वर्गीय अरुण जेटलींची आठवण केली पाहिजे, यांनी एक मोठा निर्णय केला. हा क्रांतिकारी निर्णय होता. जीएसटी आणताना त्यांनी सांगितलं की प्रत्येक राज्याचे उत्पन्न हे दरवर्षी कमीत कमी 14% वाढलंच पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. यापेक्षा जर त्या राज्याचं उत्पन्न कमी असेल तर त्याच्यामध्ये गॅप ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जीएसटीच्या कायद्यामध्ये एक सेस तयार केला आणि त्या सेस मधून भरण्याचा निर्णय केला. आणि याचा फायदा असा झाला की साधारणतः प्रत्येक राज्य आणि त्या राज्याचं उत्पन्न हे कधी 8%, 9% वाढायचं. पण इथं माननीय मोदीजींनी 14%ची खात्री दिली. उद्या राज्यामध्ये काहीही झालं नाही तरी सुद्धा 14%च्या वाढीसहित त्या राज्याचं आज प्राप्त झालेलं उत्पन्न आणि जे लक्ष्य 14% नंतर ठरवण्यात येतं त्यामध्ये असणारी गॅप राज्य सरकारला केंद्र सरकार देते. आणि याचा फायदा राज्याला प्रचंड झाला. आणि म्हणूनच आपण मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर सुरू केलं. आज मी महाराष्ट्रात अनेक उदाहरणं देऊ शकतो, पण तुम्ही चंद्रपुरात जाऊन या. एवढी मोठी 122 एकर मध्ये सैनिक शाळा बघा, वन अकादमी बघा, फॉरेस्ट अकादमी. आणि जगातले पर्यावरण विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर येऊन ते बघतात आणि म्हणतात की काय अमेरिकेत सुद्धा आम्ही असं करू शकणार नाही. तुम्ही सैनिक शाळा बघा, देशातील उत्तम सैनिक शाळा. आज तुम्ही नागपूरमध्ये प्रगती बघतच आहात. नागपूरमध्ये ही प्रगती होण्याचं कारण काय? तेव्हा तर मुंबईमध्ये, ज्या मुंबईला आम्ही आर्थिक राजधानी म्हणतो, 8 जून 2014च्या अगोदर फक्त 11.4 किलोमीटरची मेट्रो होती. लोकलमध्ये रोज 74 लक्ष लोक प्रवास करायचे, 7.4 मिलियन. आणि एका लोकलच्या डब्यात तिप्पट लोक बसवायचे. याच्या नाकात का श्वास, त्याच्या नाकात का याच्या नाकात. आज आमचं सरकार 235 किलोमीटरच्या मेट्रोचं काम सुरू केलं.
आज तुम्ही देशभर बघा, आज देशभर वेगाने काम सुरू आहे. बस स्टँड, परवाच मी एस टी महामंडळाच्या अनेक अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. ते म्हणाले की असं कधीच झालं नव्हतं. अनेक ठिकाणी बस स्टँडची अवस्था काय होती. आणि म्हणून आर्थिक दृष्टिकोनातून महाराष्ट्र कधीच मागे नव्हता, पुढेही नाही. आता आमचे 1,00,000 कोटीचे तर डिपॉझिट आहे. सर्व आमच्या उपक्रमाचे एकत्र जर बघितलं तर 1,00,000 कोटीचे डिपॉझिट्स आहे. बांधकाम कामगारांच्या मंडळामध्ये 9,000 कोटी डिपॉझिट आहे. म्हणजे 9,000 कोटीचं जर आम्ही म्हणतो 700-750 कोटी तर व्याज येते, एवढा तर खर्च होत नाही आमचा. सुधीर भाऊ, तुम्ही एकूण राज्यस्तरीय काम तर आहेच, तुमच्या स्वतःच्या मतदारसंघासाठी वेगवेगळे खूप काहीतरी वेगळं काम करणे ही तुमची पहिल्यापासूनची ओळख राहिली. सैनिकी शाळा असेल, मेडिकल कॉलेज असेल, तुम्ही आता ज्याचा उल्लेख केला ते फॉरेस्टचा तो प्रकल्प आहे. आता डिजिटल शाळांचा एक उपक्रम तुम्ही हाती घेतलाय, काय सांगता येईल? शिक्षण या देशाच्या प्रगतीचा आत्मा आहे. आणि जगामध्ये आज जर तुम्ही बघितलं, पहिल्यांदा जगावर राज्य कोण करायचे तर तलवारी, बंदुका, शक्ती या आधार. आता शक्तीच्या आधारावर जग जिंकता येत, आता बुद्धीच्या आधारावर जग जिंकता येतं. आज अमेरिकेमध्ये जे फेसबुक वगैरे असतील, व्हॉट्सअप वगैरे असतील, ॲमेझॉन वगैरे असतील, मायक्रोसॉफ्ट वगैरे असतील, बुद्धीच्या आधारावर हे सर्व जग जिंकलं जातं. आणि म्हणून मी माझ्या जगामध्ये प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. माझ्या मतदारसंघाचा 400 अंगणवाड्या आहे, मी ISO केलं. खरं तर देशामध्ये माझं पहिलं मंत्री कार्यालय मी ISO केलं, फर्स्ट मिनिस्टर ऑफिस देशातलं. मग मी माझ्याकडचे वन विभागाचे जे PCCF, CCCF हे सर्व ISO केलं. SOP असला पाहिजे, शिस्त असली पाहिजे, डिसिप्लिन असली पाहिजे. मग मी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 1,000 शाळांना ई-लर्निंग केलं. कॅम्प्युटरचं शिक्षण प्राप्त व्हावं म्हणून रतन टाटा ट्रस्टच्या माध्यमातून 5 गाड्या उपलब्ध केल्या, ज्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना कॅम्प्युटरचं शिक्षण दिलं पाहिजे. कारण स्वर्गीय प्रमोद महाजन नेहमी म्हणायचे की 21व्या शतकात निरक्षर कोण तर जागा संगणक येत नाही. अक्षराची ओळख असणारा साक्षर, पण आता संगणकाची ओळख नसणारा हा निरक्षर, ही व्याख्या होती. यातून आता मी डिजिटल शाळा तयार करतोय, एक बगार शाळा करतोय, मुलगा शाळा इमारत झाली आहे. माझी अपेक्षा अशी आहे की बगार शाळेमध्ये तर शाळा मी फक्त मुलींसाठी करतोय. माझी अपेक्षा अशी आहे की तिथं प्रत्येक गोष्ट स्क्रीनवर असेल. तुम्ही नोटबुक घेऊन जायची आवश्यकताच नाही. तुम्ही शाईची पेन, बॉल पेन घेऊन जायची आवश्यकता नाही. डिजिटल पेन आहे. माझी अपेक्षा अशी आहे की तिथं असणारा जो टेबल आहे तीच एक स्क्रीन असावी आणि समोर आपण जे ब्लॅकबोर्ड म्हणायचो ते एक स्क्रीन असेल. आणि तिथं तुम्ही जगातला हा जे काही ज्ञानाचा महासागर आहे, प्रचंड मोठं भंडार आहे, हे तुमच्या एका छोट्या डिजिटल पेनच्या मुकाबला असावं. आणि या दृष्टीनं हा प्रयत्न आहे, प्रयोग आहे. आणि मी याची मांडणी केली होती. मी मराठवाड्याच्या DPDCचा आढावा घेण्यासाठी जेव्हा बैठकीत गेलो तेव्हा मला सांगितलं की निजामाच्या वेळेच्या शाळा कधी पडतील सांगता येत नाही. मी सांगितलं DPDC मध्ये 10 कोटी द्या. कारण शिक्षणाने मनुष्य विचार करण्याची शक्ती वाढते आणि हे मी नाही, हे तर प्रत्येक महामानवाने सांगितलं, विजन बदलतं. कारण मग तुम्हाला ही जी दृष्टी प्राप्त होते. आणि म्हणून म्हणतात की सर्वात महत्वाचा त्रिकोण, चौकोन, काटकोन नाही तर दृष्टिकोन आहे. मला असं वाटतं की या दृष्टीने मी त्यामध्ये प्रयोग करतोय. एकदम छान. सुधीर भाऊ, तुमच्या मतदारसंघाच्या विषयावरून आपण पुन्हा राज्याच्या विषयावर येऊ. सध्या महाराष्ट्राच्या राज्यपालांची भूमिका ही त्यांच्या एकूण निर्णय प्रक्रियेमुळे म्हणा किंवा एकूण त्यांच्या वक्तव्यांमुळे म्हणा सगळीकडे गाजते आहे. 12 आमदारांचा विषय आहेच. तुमचं काय मत आहे? नाही, भूमिका गाजत नाही आहे. काही लोक ज्यांच्या कणाकणात, रोमारोमात, रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये एक स्वार्थ आहे. अशा स्वार्थातून महामहिम राज्यपाल महोदयांबद्दल अतिशय जगा आपण प्रथा परंपरा तोडून अशा काही शब्दांचा उपयोग करतात की या अगोदर असा प्रसंग कधी झाला नाही. हा महामहिम राज्यपालांना घटनेने दिलेला अधिकार जो हायकोर्टाने मान्य केला आणि त्या पदाची पण एक गरिमा आहे. जर तुम्ही संविधान वाचाल
तर महामहिम राज्यपालांच्या संदर्भात सेक्शन 163 किंवा 164 असेल, यामध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की राज्यपाल महोदयांनी सद्विवेक बुद्धीने केलेली कोणतीही कृती तुम्ही त्याला प्रश्नार्थक नाही करू शकत. पण दुर्दैवाने प्रश्नार्थक केले जात आहे. काही चॅनलमध्ये कायदेशीर बाजू न समजून घेता फक्त राजकीय बाजू समजून घेतल्या जात आहे. खरं तर घटनेमध्ये तरतूद काय तुम्हालाही माहिती आहे की या अगोदर जर 20 वर्षा अगोदरचे विधान परिषद सदस्यांच्या नियुक्तीची यादी तुम्ही बघितली तर तेव्हा गौरव प्रधान, बाबू वैद्य, रामदास फुटाणे अशा संबंधित जे क्षेत्र आहे, ज्या क्षेत्राचा घटनेमध्ये तरतूद आहे, आज या 12 आमदार तुम्हाला नियुक्ती कशाची करायची आहे ज्यांना तुम्ही विधानसभेत देऊ शकत नाही. तुमच्या सेटिंग फिटिंगच्या राजकारणामध्ये तुम्ही घटना वापरतात. तुम्ही नावं त्या पद्धतीने दिली तुम्ही समजू शकता, पण तुम्हाला फक्त राजकारणाचं सेटिंग आणि फिटिंग करायचं आहे. महामहिम राज्यपाल महोदयांनी 1991 ते 93 अशा पद्धतीने जागा रिक्त होत्या ना. 2 वर्ष रिक्त होते, याच्यात अजून 2 वर्ष व्हायचेच आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 1 वर्ष आता झालं, 5 जूनच्या आसपास. मग 2 वर्ष तेव्हाही रिक्त होतं. आणि दुसरा प्रश्न तुम्हीच सांगता ना, आता कोरोना आहे. शेवटी घटनेमध्ये हे जे आमदार आपल्याला नियुक्त करायचे होते, तुम्ही डिबेट वाचा, या संदर्भामध्ये अतिशय स्पष्ट चर्चा झाली की काही लोक हे इलेक्टिव्ह मेरिट नसतं, ते निवडून येऊ शकत नाही, पण त्यांच्याकडे ज्ञानाचा भंडार असतो, त्यांच्याकडे अनुभव असतो, त्यांच्यामध्ये काही अशा पद्धतीच्या टिप्स असतात ज्या समाजाच्या उपयोगाच्या आहेत, त्यांच्यामध्ये काही कौशल्य असतं, स्किल असतं जे समाजाच्या उपयोगाचं आहे. मग अशांची नियुक्ती घटनेनी राज्यपाल महोदयांनी करायची असते. आणि विधान परिषदच्या चर्चेत, त्या चर्चेचा स्तर, त्या चर्चेचा दर्जा हे का उंचीवर नेण्याचं काम यांना करायचं असतं. आता विधान परिषदचं अधिवेशनच होत नाही तर नियुक्तीची घाई कशासाठी. दुसरा मुद्दा, तुम्ही जेव्हा 12 आमदार नियुक्त करता, तुम्ही कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये वारंवार एकच गोष्ट सांगताय की आर्थिक तणाव आहे, तिजोरीत पैसे नाही, गरिबांना पैसे द्या म्हणलं की म्हणतात आमच्या तिजोरीत पैसे नाही. 12 आमदार जेव्हा तुम्ही नियुक्त कराल ना, तेव्हा एकूण खर्च किती आहे याचा माहिती आहे. हे काही लोकांनी निवडून दिलेलं नाही. लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेल्या आमदारावर खर्च आपल्याला मान्य आहे, कारण ते जनतेच्या लोकशाही टिकवण्यासाठी जनतेने निवडून दिलेलं प्रतिनिधी आहे. हे तर नियुक्तीचे प्रतिनिधी आहे. 12 आमदार जर नियुक्त केले तर 6 वर्षात आपल्याला 309 कोटी खर्च करावे लागतात. 4 कोटी दरवर्षी आमदार निधीच आहे. 48 कोटी 12 आमदारांचा तर दरवर्षीचा असे 288 कोटी 6 वर्षात खर्च करावा लागतो. आणि पगार घेतला, विचार केला तो 21 कोटी आहे. घाई काय आहे? जेव्हा अधिवेशन सुरू होईल तेव्हा यांचा जो काही दर्जेदार भाषण ऐकण्यासाठी, यांचे व्यावहारिक मुद्दे समजून घेण्यासाठी तेव्हा करू ना नियुक्ती. तिसरा मुद्दा, तुम्हाला त्या बॉम्बे टू गोवा चित्रपटामध्ये तुम्ही बघितलं असेल, तो ते गठ्ठाचा मुलगा असतो आणि त्याच्या तोंडाला एक पट्टी असते. पट्टी उघडली की बाबा पकोडा, बाबा पकोडा. त्याच धरतीचा डीएनए दिसतोय. बाकी तुम्हाला पद दिसत नाही बा. 2,193 पद ही रिक्त आहे महाराष्ट्रात. ठीक आहे, एवढी पद भरायची नसेल, आरोग्याची पद तर भरा ना. फर्स्ट वेव्ह झाली, सेकंड वेव्ह झाली, थर्ड वेव्ह येण्याची भीती तुम्हीच सांगत आहात. आमचा तर अभ्यास कमी आहे, तुमचा अभ्यास खूप आहे. थर्ड वेव्ह येणार आहे, मग अभ्यास कमी आहे, तुमचा अभ्यास खूप आहे. थर्ड वेव्ह मी आढावा घेतला, 600 पदही नाही भरली अजून गेल्या 6 वर्षात. आरोग्याच्या सुविधा वाढवल्या नाही. एमपीएससी महत्वाची आमची नियुक्ती करणारी यंत्रणा आहे, सरकारी नियुक्त्या करणारी, सरकारी कर्मचारी, सरकारी अधिकारी. मला सांगा, एमपीएससीचे सदस्य रिक्त एकच सदस्य आहे, का नाही भरले तुम्ही? भ्रष्टाचाराच्या संदर्भात आपण लोकायुक्ताचा कायदा केला, का नाही लोकायुक्ताचं पद भरत? 2005 मध्ये माहिती अधिकाराचा कायदा केला, माहिती आयुक्ताची पद का नाही भरत? अरे जी विधानसभा आहे त्याच्या अध्यक्षाचं पद तुम्ही भरत नाही. तुम्हाला 12 आमदार कशासाठी पाहिजे? महाराष्ट्राचे 12 वाजवण्यासाठी. 12 विधानसभेच्या अध्यक्षाचं पद. देव सद्बुद्धी देव अशा लोकांना. सुधीर भाऊ, तुमच्या अभ्यासाचा आवडीचा विषय राहिलेला स्वतंत्र विदर्भ आता बऱ्यापैकी मागे पडलेला विषय आहे. काही शक्यता आहे पुढच्या काळात विदर्भ राज्य होण्याची? असं आहे की भारतीय जनता पार्टीचं स्पष्ट बहुमत आलं, हा विषय पुढे जाऊ शकतो. कारण भारतीय जनता पार्टीने नेहमीच एक भूमिका घेतली
की त्या विधिमंडळाचा ठराव घेतला पाहिजे. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जेव्हा देशाचे पंतप्रधान होते तेव्हा झारखंड असेल, उत्तराखंड असेल किंवा छत्तीसगड असेल त्या विधानसभेने ठराव केले. काही लोक असा प्रश्न विचारतात की कायद्यात ही तरतूद आहे का? प्रश्न कायद्याच्या तरतूद भारतीय जनता पार्टीने अतिशय स्पष्ट भूमिका मांडली. आणि भारतीय जनता पार्टी तर 1952 मध्ये जेव्हा जनसंघ होती तेव्हाही, आणि विदर्भ राज्य हा आपल्याला माहित असेल की राज्य पुनर्रचना आयोगाने सांगितलेला विषय, भारतीय जनता पार्टीचं बहुमत आलं तर हा ठराव पुढे जाऊ शकतो. एक प्रश्न अजून, राजकीय प्रश्न. सुधीर भाऊ आता महाराष्ट्राच्या राजकारणातून दिल्लीच्या राजकारणात जाणार अशी एक चर्चा आहे. कितपत तथ्य आहे? असं आहे की हे अर्धसत्य आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये तुमची भूमिका पक्षामध्ये काय असावी? तुम्ही आमदार असावे की माजी आमदार व्हावे, तुम्ही खासदार असावे की माजी खासदार व्हावं, तुम्ही प्रदेशामध्ये सरचिटणीस असावे की अध्यक्ष असावे, कोर टीम मध्ये असावं की नसावं, तुम्ही पक्षाचं काम 24 तास करावं की 12 तास करावं, 8 तास करावं की 4 तास करावं, किंवा जुन्या आठवणीमध्ये घरी बसावं, हे पक्ष ठरवत असतो. त्यामुळे असं काही अजून भूमिका अशी काही पक्षाने सांगितलेली नाही. पण साधारणतः मध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक नेता पक्षाची जी भूमिका असते ती स्वीकारत असतो आणि ती स्वीकारून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आज तरी ती भूमिका काही पक्षांनी काही स्पष्ट केलेली नाही. मिळाली तर जायला आवडेल. मागे जर माझं ऑप्शन विचारलं, मी राज्यसभेत जाण्यासाठी तयार असेल. कारण मग वाचायचं आहे, अभ्यास करायचा आहे, देशहितासाठी आपल्या अभ्यासाचा उपयोग करायचा आहे. 6 टर्म मी जनतेतून निवडून आलो. हा, माझा पक्षाने राज्यसभा दिली तर निश्चित आनंद. सुधीर भाऊ, सध्या पक्षाच्या वतीने मंदिरं सगळीकडे उघडी झाली पाहिजे, मंदिराची दारं उघडली पाहिजे, याच्यासाठी म्हणून आपला पक्ष आंदोलन करत आहे. एकीकडे शाळा सुरू होण्याची गरज असताना आपला पक्ष प्राधान्याने मंदिरं उघडण्यासाठी म्हणून पुढाकार घेतो आहे किंवा आंदोलन करत आहे, अशी एक चर्चा जनमानसात आहे. काय भूमिका तुम्ही सांगाल? असं आहे की शाळा उघडण्याच्या संदर्भामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे की शाळा असतील, महाविद्यालय असतील, सावधानी, खबरदारी घेत हे उघडल्याच पाहिजे. याबद्दल भूमिकेचा प्रश्नच उपस्थित होत नाही. आमच्या दृष्टीने सुद्धा या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शाळा, महाविद्यालय उघडे करावेत ही आमची आग्रही मागणी आहे. विधानसभेत सुद्धा या संदर्भात आम्ही चर्चा केली. त्या संदर्भात तर सरकार काही करत. पण एक गोष्ट खरी आहे की मंदिराच्या संदर्भात आम्ही आंदोलन केलं कारण देशभर मंदिरं उघडी आहे. एक मात्र महाराष्ट्र आहे जिथं मंदिरावर बंदी आहे, मस्जिदांवर बंदी आहे, गुरुद्वारा, चर्च, गिरजाघर सर्व बंद आहे. एक मात्र महाराष्ट्र आहे, देशात बंदी नाही आहे. आपण जर गेलात तर तिरुपती भगवानाच्या मंदिर सुरू आहे. पण या सर्व ठिकाणी माता वैष्णव देवीचं मंदिर असेल, उज्जैनचं ओंकारेश्वर मंदिर असेल, किंवा तुम्ही केदारनाथ गेला, मंदिर सुरू आहे. या सरकारचा हा दुराक्रम अजूनही समजला नाही. दारूची दुकानं सुरू केली, ठीक आहे, तिथं गर्दी होत नाही असं कदाचित सरकारचं मत असेल. बिअर बार, परमिट रूम, तुम्ही जर आज मुंबईच्या परमिट रूम मध्ये सायंकाळी कधी गेला, कारण मी तर जात नाही, पण मग माहिती देतात काही लोक की बसायला सुद्धा जागा, उभं राहायला जागा नाही. तिथं कोरोना होत नाही का? तुम्ही लोकल मध्ये जाता, तिथं कोरोना होत नाही का? पोहरादेवीमध्ये शक्ती प्रदर्शन केलं तेव्हा कोरोना होत नाही का? तुम्ही स्वतः मेट्रोच्या उद्घाटनाला जाता तेव्हा कोरोना होत नाही का? नारायण राणे साहेबांच्या विरुद्ध आंदोलन करताना कोरोना होत नाही का? पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या ऑफिसचं उद्घाटन करताना कोरोना होत नाही का? पण मंदिर आणि मंदिराच्या संदर्भात जिथं गर्दी असते ती मंदिरं बंद ठेवली तर एक क्षण मी समजू शकेल. म्हणजे भगवान सिद्धिविनायकाचं मंदिर बंद आहे, मी समजू शकेल. तुम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या मंदिरात 50-100 लोक जातात, मग तुम्ही मंदिर उघडण्याची तारीख सांगत नाही. पण परवा नाट्यगृहाचे ओनर हे भेटायला गेले तर काय सांगितलं, म्हणाले 5 नोव्हेंबर पासून आम्ही 50% सुरू करू. म्हणजे तुम्हाला हेही माहिती आहे की थर्ड वेव्ह 15 ऑक्टोबरला येईल आणि 5 नोव्हेंबरला संपेल. तारीख सुद्धा तुम्ही देता. पण मंदिर उघडण्याच्या संदर्भामध्ये असं वाटतं की रामायणामध्ये एखादा यज्ञ असेल तर दानव विघ्न टाकायचे.
दानव विघ्न टाकायचे की नाही यज्ञ होणार नाही. महाभारतामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने व्हायचं. औरंगजेब तेही या देशामध्ये मंदिराच्या पूजा होऊ नये यासाठी औरंगजेब स्वतः आगमगीर म्हणायचा, गाझी म्हणायचा. मी गाझी आहे. कशाचा गाझी? महाराष्ट्राच्या जनतेने, महाराष्ट्राच्या शूरवीरांनी तुला महाराष्ट्राच्या भूमीत गाडलं. आता त्याचं अनुकरण सरकारने करावं का? आज देशामध्ये मंदिर उघडी आहे आणि शाळा उघडण्या आमची कुठं बंद? आम्ही तर म्हणतो शाळा उघडा, महाविद्यालय उघडा, तिथं तुम्ही सॅनिटायझरची मशीन ठेवा, ती शाळा रोज सॅनिटाईज होईल, स्वच्छ होईल याची काळजी घ्या, त्याला व्यवस्थित रंग द्या, शिक्षण द्या. आवश्यकता असेल तर जे ब्लॅकबोर्ड आहे त्या ब्लॅकबोर्डच्या संदर्भामध्ये तुम्ही डिजिटल ब्लॅकबोर्ड करा. तुम्ही विद्यार्थ्यांना मास्क द्या. आवश्यकता असेल तर शिक्षणासाठी उद्या जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही अजून या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करा. काही मशीन्स निघाल्या की ज्या मशीन्स मध्ये जाताना विद्यार्थ्यांनी जर त्या मशीनचा उपयोग केला तर एका सेकंदात लक्षात येतं की कोणाला कोरोना आहे का. अशा अत्याधुनिक तुम्हाला करायचंच काही. आणि मंदिराच्या बाबतीमध्ये जी काही भूमिका शिवसेनेने घेतली ना, म्हणजे परमिट रूमचं शिष्टमंडळ भेटायला आलं तर तुम्ही परमिट रूम सुरू करता. आता तुम्हाला देवाचं शिष्टमंडळ भेटायला येईल का? आणि तिथं मागत पडेल देवाचं शिष्टमंडळ तुम्हाला भेटायला आलं तर. म्हणजे परमिट धारक तुम्हाला प्रिय आहे आणि मंदिर अप्रिय आहे. मंदिरालय सुरू आहे आणि मंदिर, आणि जी इथं गर्दी जमते ती मंदिर बंद ठेवली मी समजू शकतो. पण जिथं 50 लोक जातात, ज्येष्ठ नागरिक बसतात, एकमेकाशी सुखदुःख वाटतात, देवाचं नामजप घेतात, त्या नावात शक्ती आहे. जो काम दवा नाही कर सकती वो दुआ कर सकती है असं आपण ऐकतो. पण तुमचा देवावर जो राग आहे ना, आणि ज्या दिवशी देव तुमच्यावर राग धरेल तेव्हा तुम्हाला भटका बसेल. सुधीर भाऊ सारख्या अभ्यासू नेत्याशी, लढवय्या कार्यकर्त्याशी गप्पा मारत राहणे, गप्पांचा हा ओघ सुरू राहावा असं वाटणे स्वाभाविक आहे. पण वेळेची मर्यादा लक्षात घेत कुठेतरी थांबणं आवश्यक आहे. सुधीर भाऊ, आपण शंखनादच्या या खास मुलाखत या कार्यक्रमात आमच्या निमंत्रणावरून आवर्जून उपस्थित झालात. आपल्याला खूप खूप धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद.